स्पायरोमेट्री ही कोणी केली पाहिजे? यात तुम्हाला दम लागत असेल, तुम्ही स्मोकिंग करत आहात किंवा आधी केलेले असेल, तुम्हाला फुफ्फुसाला जास्त इन्फेक्शन आधी झालेले असेल, तुम्हाला दम्याचा आजार आहे ज्याला आपण अस्थमा COPD म्हणतो आणि ट्रीटमेंट घेऊन पण तुम्हाला फायदा होत नसेल किंवा तुम्ही जे ट्रीटमेंट घेताय त्याचा किती फायदा झाला हे समजण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. तुमच्या फुफ्फुसाला जाळे असेल तर तुमच्या फुफ्फुसाची ताकद किती कमी होते यावरती सुद्धा ट्रीटमेंट समजते. जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात खोकला असेल आणि इन्फेक्शन रूल आउट झाले असेल तरीही तुम्हाला फुफ्फुसाची ताकद समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमचं वय 50पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही आधी कधीही फुफ्फुसाची टेस्ट केली नाही तर तुम्ही ही टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या छातीमध्ये घरघर आवाज येत असेल, वातावरण बदलले, खूप जास्त त्रास होत असेल तर स्पायरोमेट्री महत्त्वाची आहे. ही टेस्ट खूप महाग नाही. अप्रॉक्सिमेटली ₹1000 ही टेस्ट होते. परंतु या टेस्टमध्ये जे इन्फॉर्मेशन मिळते ती या पैशापेक्षा कितीतरी खूप पटीने महत्त्वाची आहे. तुम्ही पोल्युटेड एरियामध्ये राहत असाल किंवा तुम्ही राहता तिथे खूप जास्त कन्स्ट्रक्शन चालू असेल, तुम्ही जिथे काम करता तिथे धूळ किंवा डस्ट ही खूप प्रमाणात असेल किंवा तुम्ही आधी चुलीवर स्वयंपाक केला असेल किंवा धुराशी जास्त संबंध असेल तर स्पायरोमेट्री करणे हे खूप महत्त्वाचे आहे.